नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण घेतलेला प्रवेश आणि आपला विचार या घटकाच्या संदर्भात माहिती घेणार आहोत। ही माहिती अगोदरच्या काही व्हिडिओजमध्ये आपण घेतलेली आहे, परंतु जसं की आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळा विचार घेतो, वेगवेगळ्या संकल्पना घेतो आणि त्या माध्यमातून तुम्हाला छोटे छोटे विचार देण्याचा प्रयत्न करत असतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्यावेळेस वर्गामध्ये प्रवेश घेतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे विचार असतात। मागील वर्षामध्ये किती गुण पडले याबाबतची आपल्याकडे जाणीव असते। पुढे आपल्याला काय करायचं याही बाबतचा आपण विचार करतो, परंतु काही गोष्टींच्या संदर्भात आपल्याला वेगळा विचार करणं सुद्धा गरजेचं आहे, कारण आज हे स्पर्धेचं युग आहे। अशा सर्व गोष्टी आपल्याला अभ्यास करण्यासाठी या चॅनलवर कनेक्ट राहा। सर्वप्रथम हे चॅनल सबस्क्राइब करून घ्या, आलेलं बेल आयकॉन प्रेस करा। सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा। कमेंटच्या माध्यमातून तुमच्या फीडबॅकचं नोंद झालं की अशाच नवनवीन गोष्टी तुमच्यापर्यंत घेऊन येता येते, जे की आपल्या स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या यूट्यूब चॅनलचं मुख्य उद्दिष्ट आहे। आपण ज्यावेळेस प्रवेश घेतो त्यावेळेला आपला अभ्यास सुरू झालेला असतो किंवा आपण अभ्यास सुरू करणार असतो, परंतु त्या व्यतिरिक्त आपल्या भोवती ज्या वेगवेगळ्या स्पर्धा आहेत, ज्या स्पर्धांच्या माध्यमातून आपल्याला पुढे जायचं आहे किंवा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून कोणकोणत्या आपल्याला परीक्षा होणार आहेत हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे। ते जर आपल्याला सुरुवातीला माहित झालं की आपला वर्ग कोणताही असो, तुम्ही कोणत्याही वर्गातले असा, त्याच वेळेला हा विचार आपल्याला करणं गरजेचं असतं। आता असा विचार कोणता करायचा, तर आपल्याला दैनंदिन अभ्यास करायचाच आहे, त्या अभ्यासाच्या माध्यमातून पुढे जायचंच आहे, परंतु त्याचबरोबर एक मोठा विचार आपल्या समोर असणं गरजेचं आहे। आता हा मोठा विचार म्हणजे काय, तर भविष्यातील आपलं जे काही उद्दिष्ट आहे ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल याचं ते प्लॅनिंग आहे। जर आपण असा मोठा विचार करत असू तर मग त्यावेळेला काय होईल, तर तोच विचार आजच्या या ठिकाणी दिलेला आहे की तर तुम्हाला त्या ठिकाणी जास्त वेळ द्यावा लागेल। म्हणजे जास्त वेळ कोणता आहे, तर आपण आपला अभ्यास आपण करणारच आहोत, त्याच्यासाठी वेळ देणार आहोत, मात्र त्या वेळा व्यतिरिक्त आपल्याला आपल्या उद्दिष्टापर्यंत जाण्यासाठी जो विचार करावायचा आहे त्याच्यासाठी सुद्धा वेळ आपल्याला काढावा लागेल आणि तो वेळ आपण वर्षाच्या सुरुवातीला चांगल्या पद्धतीचा प्लॅनिंग करू शकतो। कारण की बऱ्याच वेळेस आपल्याला सुरुवातीला आपण ज्यावेळेस प्रवेश घेत असतो त्यावेळेला आपल्याकडे वेळ काही उपलब्ध असतो, जसजसा आपला वेळ पुढे जात जाईल त्यावेळेला तोच वेळ आपल्याला कमी 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 पडत जातो। मग सुरुवातीला जर आपण प्लॅनिंग केलेलं असेल तर त्या प्लॅनिंग मध्येच आपला मोठा विचार कोणता आहे जीवनामधील, तो विचार आपल्याला कशा पद्धतीचा राबवायचा आहे, त्या विचाराच्या माध्यमातून आपल्याला स्पर्धा परीक्षा कशा पद्धतीच्या द्यायच्या आहेत हे आपले शिक्षक, आपले जे कोणी मार्गदर्शक असतात ते मार्गदर्शक तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगू शकतात। आपल्या अवतीभोवती जे कोणी लोक असतात ते सुद्धा आपल्याला याबाबतची माहिती जर तुम्ही विचारली तर देऊ शकतात, मात्र ती आपण विचारणं सुद्धा गरजेचं असतं। मग त्याच्यातून आपल्याला काही तुटपुंजी तरी माहिती मिळेल, मात्र त्या पुढे जाऊन आपल्याला विशिष्ट असा एक्सपर्टचा सल्ला सुद्धा घेणं गरजेचं असतं। म्हणजे आपल्या मोठ्या विचारासाठी जो कोणी एक्सपर्ट आहे त्याचं मार्गदर्शन लाभणे, त्या माध्यमातून आपण पुढे जाणे आणि आपला विचार, आपला उद्देश पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे विद्यार्थी दशेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचं कर्तव्य ठरायला पाहिजे। जर आपण असं करू लागलो तर निश्चितच आपल्या विद्यार्थी दशेचा सदुपयोग आपल्या भविष्यातील चांगल्या घडण्यासाठी होतो। त्यासाठीच अशा पद्धतीचे विचार आपण या स्पर्धा परीक्षा चॅनलच्या माध्यमातून देत असतो आणि तुम्ही सुद्धा ते विचार घेण्याचा प्रयत्न करत असतात। अशाच पद्धतीचं कनेक्ट राहा आणि जाता जाता मात्र हे लाईकचं बटन सुद्धा प्रेस करा, म्हणजे तुमची प्रेरणा माझ्यासाठी मिळून जाते। धन्यवाद।